राज्य निवडणूक आयोग निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। महानगरपालिका अधिकारी पोलीस हे बैठकीसाठी उपस्थित राहतील। जिल्हा परिषद निवडणुकांचा देखील आढावा घेण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। धुळ्यामध्ये दुपारी 12 वाजता कालिका माता मंदिराच्या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन। नागपूरमध्ये फडणवीसांच्या 2 सभा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये मेळावे घेतील। राज्यामधल्या विविध जिल्ह्यामध्ये नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल। मंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडेल। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिंदेंची प्रचार सभा आणि रोड शो। नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। वसई विरारमध्ये महायुती आहे तरी देखील भाजप आणि शिवसेना 7 जागांवरती आमने सामने। भाजपने युती धर्म पाळला नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। उमेदवारी मागे न घेणाऱ्यांवरती भाजपने कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये टशन। उच्चभ्रू लोकवस्ती असणाऱ्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार। नाशिककरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण करण्याचं भाजपचं आश्वासन। पुण्यामधल्या तांबटआळी इथे भाजप उमेदवार गणेश बिडकरांचा डोर टू डोर प्रचार सुरू आहे। महापालिका निवडणुकीमध्ये गणेश बिडकर यांच्यासमोर रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर याचं आव्हान आहे। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 25 मधील मनसे उमेदवार अमृता भोकरे यांचा अनोखा प्रचार सध्या बघायला मिळतोय। मतदारांना अभिमन्यू नावाचं पुस्तक वाटून त्यांनी सध्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। कुलाब्यामधल्या 3 वॉर्डांमधली निवडणूक रद्द करा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। कुलाब्यामध्ये निवडणूक झाली तर लोकशाहीला अर्थच नाही, चव्हाणांचा दावा। कुलाब्यामधल्या 3 वॉर्डामध्ये राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक हे उमेदवार आहेत। एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या सोलापूरच्या दौऱ्यावर। ओवैसींच्या सभेच्या जाहिरातीमध्ये पक्ष सोडलेल्या नेत्यांचे फोटो। एमआयएमला राजीनामा दिलेल्या फारुख शाब्दी यांचा जाहिरातीमध्ये फोटो आहे। भावी नगरसेवकांनो, निवडणुकीच्या पूर्वी आधी कंपनीमधून येणारा उग्र वास बंद करा। पिंपरी चिंचवडमधील निगडी, यमुनानगर, साईनाथनगरमधील नागरिकांनी घराबाहेर हे फलक लावले आहेत। स्थानिक नागरिक मतदानावरती बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत। सांगली महानगरपालिका निवडणुकीमध्ये मसाला दुधाचा गाडा असणाऱ्या तरुणाला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये गजू बन्ने नावाचा हा तरुण निवडणुकीच्या रिंगणात। गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार। जळगावमधील रायसोनी नगरामधील महादेव मंदिरामध्ये नारळ आणि महाआरतीनं प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। प्रफुल्ल देवकर हे सध्या महायुतीचे उमेदवार आहेत। प्रणिती शिंदे या भाजप प्रवेशासाठी कुणाला आणि कुठे भेटल्या हे सर्व सोलापूरमध्ये माहिती आहे। अकोल्यामधल्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा डिवचलंय। नागपूर महानगरपालिकेमध्ये 2 सख्खे भाऊ आमने सामने। प्रभाग क्रमांक 26 मधून ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम भाजपकडून तर ॲडव्होकेट यशवंत मेश्राम हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत। भावांची शेजारी घरं, प्रचार मात्र वेगवेगळ्या पक्षांचा। लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जेनझीची एंट्री। 21 ते 26 वयोगटामधील 4 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 4ही जण वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत। आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा धक्का। एमसीएच्या निवडणुकीला स्थगिती। आजची सर्वसाधारण सभा देखील रद्द करण्यात आली आहे। भाजपचे नेते आणि क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या याचिकेवरती निर्णय। राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांना सदस्य करण्याला याचिकेमधून हरकत घेण्यात आली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये मांडवगड फराटा या ठिकाणी एका बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे। काही दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याच्या हालचाली वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं। रायगडच्या बागमांडला समुद्र किनाऱ्यावरती आढळलं महाकाय ग्रीन सी टर्टल। जाळ्यामध्ये अडकलेल्या या कासवाला कांदळवन विभागाकडून जीवदान देण्यात आलं। तर या कासवाचं वजन हे साधारणपणे 200 किलो होतं अशी ही माहिती मिळते। हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामोर्चा। महामार्ग वसमत कळमनुरी या तालुक्यामधून जात असल्यामुळे शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा या सगळ्याला विरोध आहे।
छत्रपती संभाजीनगरमधील ऑफरमुळे दुकानामध्ये झुंबड उडाली. दुकान मालकावरती सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकशीसाठी नोटीस बजावली जाते आहे. दुकानामध्ये आकर्षक सूट जाहीर झाल्यामुळे इथे महिलांची मोठी गर्दी झाली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थानाला शाकंभरी नवरात्र उत्सवामध्ये 3.25 कोटी रुपयांचं दान आलंय. वर्षअखेरची सुट्टी, नवीन वर्ष आणि शाकंभरी नवरात्र महोत्सवामुळे भाविकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या खामगावामधील लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. 130 वर्ष जुन्या आणि पुरातन गणपती मंदिरामध्ये राज्यासह मध्य प्रदेशामधल्या भाविकांची देखील उपस्थिती. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणेश भक्त दर्शनासाठी दाखल. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे. नवीन वर्षामधली ही पहिली संकष्टी असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. पश्चिम रेल्वे मार्गावरती आज आणि उद्या 215 लोकल रद्द असतील. कांदिवली ते बोरिवली 6व्या मार्गिकेसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. हिंगोलीमध्ये दाट धुक्याची चादर. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून धुक्याची ही दृश्य टिपण्यात आली आहेत. हिंगोलीचं आजचं तापमान हे 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.